यवतमाळ जिल्ह्यात आज दुपारी हवामानाने अचानक झटका दिला। ढगाळ वातावरणानंतर आलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहेत। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। वाहनधारकांना साचलेल्या पाण्यामुळे वाहने चालविण्यात अडचणींचा सामना करावा लागला। काही दुचाकीस्वार पाण्यात अडकलेत। या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित झाला आहे। नगर परिषदेच्या आपत्कालीन यंत्रणांनी पाण्याचा निसारा करण्यासाठी तातडीने काम सुरू केले आहे। हवामान खात्याने पुढील 2 दिवस यवतमाळ व परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। पावसामुळे सध्या यवतमाळकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत। हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी महत्त्वाची माहिती देत राहूत। पाहत रहा सिटी न्यूज।